निफाडच्या नांदूर मधमेश्वर धरणातून मोठा विसर्ग सुरू झालाय। निफाड सिन्नर महामार्गावरील पूल त्यामुळे पाण्याखाली गेलाय। गोदावरीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे हा पूल पाण्याखाली गेलाय, तर निफाड सिन्नर महामार्गावरील पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांनी मागणीही केली आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीकडे 94,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सिन्नर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आपल्या पाठीमागे दिसत आहे की गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात मोठी वाढ झालेली, त्यानंतर नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचे विसर्ग वाढवण्यात आला। या वाढलेल्या विसर्गाचा परिणाम म्हणून गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। आपल्यासोबत नागरिक काय सांगतात? हा जो पावसाचा जो तडाखा बसलेला आहे, जो नाशिक ते आता जे नांदूर मधमेश्वर जो कालवा आहे, हे एक साठवणीचं एक धरण आहे। हे काही असं मोठं धरण आहे असं काही नाही, पण मग इथे हे पाणी जे येतंय हे पूरक असं जे समजा नाशिकवरून जे 1,00,000 क्युसेक पाणी सुटले का ह्या धरणाचा आणि जो सिन्नरकडे जो जाणारा जो रस्ता आहे, शिवरा ते निफाड ते धारणगाव असा जोडलेला रस्ता आहे। हा जो महामार्ग जो उंच करण्यासाठी जो सरकारने जो प्रयत्न जर केला, तर याच्यात लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं किंवा इतर जे लोकांचे जे आहे, जे नागरिक आहे, स्थानिक आहे, जाण्या येण्याचा जो वेळ, पोरांच्या शाळांचा हे जे संपर्क सगळं तुटतोय, तर याच्यासाठी सरकारला आम्हाला एवढंच एक सांगणे का कमीत कमी 15 ते 20 फूट उंचीचा पूल बनला पाहिजे इथं। वाहतूक नाही चालू आणि वाहतूक बंद आहे, आणि जेणेकरून आता पुलाची पाण्याची क्षमता जास्त वाढण्याची शक्यता आहे, जेणेकरून पाणी पण वाढ राहिलं, आता जास्त वाढ राहिलं, आणि येण्या जाण्याचा रोड आहे ना बंद आहे आता। कधीपासून बंद आहे? काल संध्याकाळपासून बंद आहे, म्हणजे कमीत कमी ना 3 वाजेपासून बंद आहे। पुढारी न्यूज साठी संतोष बाटाव, नांदूर मधमेश्वर, नाशिक।